दुसरी गोष्ट, आज जे मराठा आरक्षण आम्ही दिलं, मराठा आरक्षण दिलं तेव्हा मार्च पासून हे आरक्षण रद्द व्हावं म्हणूनही प्रयत्न सुरू आहेत. कोणाचे प्रयत्न सुरू आहेत? जे पिटिशनर आहेत त्याची माहिती का कोणाचे आहेत ते? तुम्ही पत्रकार आहात ना, कोर्टामध्ये कोण जातो, कोणी पिटिशन फाईल केले ती बघा. आणि दुसरी गोष्ट, जे 10% आरक्षण दिलंय, ज्या दिवशी दिलं त्या दिवसापासून हे आरक्षण टिकणार नाही, हे आरक्षण टिकणार नाही अशा प्रकारचा टाव फोडणारा महाविकास आघाडी त्यांनी म्हटलं पाहिजे होतं की हे आरक्षण टिकवलं पाहिजे, हे आरक्षण टिकवलं पाहिजे, हे सगळ्यांनी मिळून हे आरक्षण टिकवलं पाहिजे अशी भूमिका त्यांनी घेतली पाहिजे होती. आणि या आरक्षण दिल्यामुळे आज नोकर भरतीमध्ये, आज शिक्षणामध्ये मराठा समाजाच्या मुलांना प्रवेश मिळू लागले, मराठा समाजाच्या मुलांना पोलिसांमध्ये नोकऱ्या मिळू लागल्या. याची पोटदुखी आज विरोधी पक्षाला याचा आनंद असला पाहिजे, परंतु दुर्दैवाने खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे ही भूमिका त्यांची यातून स्पष्ट झालेली आहे. त्यामुळे पुन्हा मी एकदा सांगेन, सरकारची भूमिका बदलली नाही, बदलणार नाही. सरकार पूर्णपणे या ठिकाणी कायद्याने काम करते आहे. आज काही मुद्दे समोर आलेत, काही ओपिनियन समोर आलेले आहेत, त्याची पडताळणी कायदेशीर बाबीची तपासणी केली जाईल. ॲडव्होकेट जनरल यांचंही मत घेतलं जाईल, विधी व न्याय विभागाचंही मत घेतलं जाईल आणि जे योग्य आहे ते त्याचा निर्णय सरकार घेईल. एवढंच मी या प्रसंगी सांगतो. कुणावरही अन्याय सरकार करणार नाही. बातचीत होणार आहे, कोणत्या मुद्द्यांवर ही चर्चा होईल? कोणाशी? तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांशी तुम्ही हा, करणार आहात? त्या बाबतीमध्ये देखील आमचे 11 अधिकारी गेलेले आहेत तिकडे. 11 अधिकारी गेलेत, काही 7,000 डॉक्युमेंट सापडली आहेत. आणि म्हणून मराठा समाजाच्या तरुणांनी देखील हे लक्षात घेतलं पाहिजे. आतापर्यंत कधी कुणबी प्रमाणपत्र मराठवाड्यात मिळत नव्हती. जस्टिस शिंदे कमिटी गठीत करून ज्यांच्या कुणबी नोंदी 1967 पासून आहेत अशा लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचाही निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे कुणबी प्रमाणपत्र मिळू लागली. त्याचबरोबर हेही आम्ही सांगितलं की कुणबी प्रमाणपत्र जे पात्र आहेत यांना मिळालं पाहिजे. यामध्ये कुठेही बोगसपणा असता कामा नये. यामध्ये कुठल्याही प्रकारे कुठल्याही अधिकाऱ्यांनी चुकीचं काम केलं तर त्याच्यावर देखील कठोर कारवाई केली जाईल असं मी यापूर्वी देखील म्हटलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं मराठा समाजाने, मग सारथीचा असेल, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून जवळपास 70,000 तरुणांना स्वतःच्या पायावर उभं केलेलं आहे. त्याचबरोबर सारथीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर लोकांना जे काही उच्च शिक्षण असेल, त्या नोकऱ्या असतील, या बाबतीमध्ये देखील सारथीच्या माध्यमातून देखील न्याय मिळाला आहे. नवीन नवीन जॉब ओरिएंटेड कोर्सेस आपण सुरू केलेले आहेत, त्याच्यामध्ये आणखी भर घातलेली आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी ओबीसीसाठी देखील ज्या योजना आहेत त्या योजनांमध्ये देखील आणखी आम्ही वाढ केलेली आहे. त्यामुळे कुणालाही भेदभाव आम्ही केला नाही. सारथी असेल, महाज्योती असेल, भारती असेल, सगळे जे आहेत यांना, हे सर्व मुलं जी आहेत सरकारच्या समोर एक समान आहेत. हे धोरण आम्ही ठेवलेलं आहे. परंतु विरोधी पक्षाचं धोरण आज समोर आलंय, दुटप्पीपणाचं, ढोंगीपणाचं, फक्त राजकीय पोळी भाजण्याचं. यासाठी पुन्हा एकदा मी सांगेन, मराठा समाज आणि ओबीसी समाजाने याची जाणीव ठेवावी आणि यांना ओळखावं. निवडणुकीच्या तोंडावरती महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न आहे का? कारण 2-3 महिन्यामध्ये विधानसभा निवडणुका आहेत. एकंदरीत या आधी चर्चेला येणारे विरोधी पक्ष नाही, म्हणून तर आज जे विरोधी पक्ष, मला तर काही लोकांनी सांगितलं की आणखी कोणाला, यांना बोलवा, त्यांना बोलवा. मी नाव सांगतो, बाळासाहेब थोरात स्वतः मला बोलले, पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी बोलवा. त्यांनी पत्र दिलं, त्यांना आम्ही निमंत्रण दिलं. काही लोक VC वरून जॉईंट होणार होते. आणि त्यामुळे हे आज जे काय पोटात एक आणि पोटात एक ही वस्तुस्थिती समोर आलेली आहे.
टक्के आरक्षणामुळे आता विरोधकांवर त्यांनी टीका केलेली आहे. आम्ही मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं तेव्हापासून विरोधक म्हणतात आरक्षण टिकणार नाही, असं शिंदेंनी म्हटलंय.